अस्लोद येथे भव्य श्रीराम कथेचे आयोजन, भाविकांची अलोट गर्दी। नगराध्यक्ष अभिजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल टाटिया आणि पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी घेतले दर्शन। लोकमंगल, आत्मकल्याण व विश्वशांतीसाठी तसेच पवित्र अधिक मासाचे औचित्य साधून शहादा तालुक्यातील अस्लोद गावात भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे। आयोजक समितीच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार आई सप्तशृंगी माता, भगवान श्री नागेश्वर महाराज व सद्गुरू काशीनाथजी महाराज गंगाखेडकर यांच्या असीम कृपा आशीर्वादाने ही कथा संपन्न होत आहे। या कथेच्या मुख्य प्रवक्ता विख्यात महामंडलेश्वर परमपूज्य मां कनकेश्वरी देवीजी आहेत। त्यांच्या सुमधुर आणि रसाळ वाणीतून वाहणाऱ्या कथाभागाचे श्रवण करण्यासाठी दररोज पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। रविवार 7 जून 2026 रोजी या कथेचा प्रारंभ झाला असून आज कथेच्या 7व्या दिवशीही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता। आज 7व्या दिवशी मां कनकेश्वरी देवीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि श्रीराम कथेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली। यामध्ये श्री कांतीलाल टाटिया, सामाजिक कार्यकर्ते शहादा तसेच श्री अभिजित पाटील नगराध्यक्ष, शहादा नगरपालिका व श्री हेमंतकुमार पाटील पोलीस निरीक्षक, शहादा पोलीस ठाणे या मान्यवरांनी आपल्या परिवारासह कथेला उपस्थित राहून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले व मां कनकेश्वरी देवीजींचे आशीर्वाद घेतले। सध्या उन्हाची तीव्र लाट आणि कडक ऊन असल्याने कथा मंडपात येणाऱ्या भाविकांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी आयोजकांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे। मंडपामध्ये थंडावा निर्माण करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून भाविक सुखाचा अनुभव घेत कथेचा आनंद घेत आहेत। आयोजकांच्या या नियोजनाचे भाविकांमधून कौतुक होत आहे। कथेचे स्थळ श्री मां कनकेश्वरी देवीजी गुरुकुलम, अस्लोद। कथेची वेळ दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत। सोमवारी जून 15 रोजी कथेची समाप्ती होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या उर्वरित दिवसांतील कथेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे। SMTV मराठी न्यूज संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा।